धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली गावामध्ये 50 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदीपैकी 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे। हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआर मधून आम्हाला न्याय मिळावा अशी चिंचोली ग्रामस्थांनी भावना व्यक्त केलेली आहे। भाषांतरामुळे वंशावळीची अडचण असल्याने चिंचोली गावातील 45 वारस कुणबी प्रमाणपत्रातून आहेत। वंचित येथे सगळेच जण तहसीलदारांनी गावात येऊन स्पॉट पंचनामे व घरटी चौकशी करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। माझी कुणबी नोंद सापडलेली आहे, परंतु माझ्या वडिलांना 1966 ला जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश मिळाला तशा आम्हाला 2 आडनाव आहेत, एक कदम आहे आणि एक कुलकर्णी। आम्ही कदम कुलकर्णी म्हणून चिंचोली गावात जवळजवळ 25% मराठा समाज हा कदम कुलकर्णी आहे, पण तो आहे मराठा। प्रॉब्लेम काय आहे की माझ्या वडिलांच्या आडनावाला कदम लागले आणि आमची वंशावळ सातबारा थ्रू जर बघितली तर आजोबापर्यंत खापर पंजोबापर्यंत जुळाले। इथं काहीच अडचण नाही, इथं सगळं कुलकर्णी आडनाव आहे। फक्त आता शालेय शिक्षणाचा पुरावा म्हणलं तर कदम आडनावाने निघालाय। फक्त माझ्या वडिलांचा फक्त एक इश्यू आहे इथं, फक्त एक आडनावाचा, एक इकडे कुलकर्णी वाले, एक इकडे कदम वाले।